दीपक शिंदे। आज तुम्हाला 90+ मार्क कसे पाडायचे याची स्ट्रॅटेजी सांगणार आहे। बहुतांश मुलांचा मला मेसेज आला की सर आम्हाला मराठी व्याकरण अवघड जाते, गणित अवघड जाते किंवा जीके अवघड जाते, तर मी सगळी स्ट्रॅटेजी सांगणार। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चला सुरू करूया। 90+ मार्क कसे पाडायचे। आपल्या पोलीस भरतीला 4 विषय असतात, बघा कोणते कोणते। मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि नंबर 4 चला 25 25 25 आणि हे 25 बघा। 4 विषय असतात पोलीस भरतीला। कोणाला मराठी अवघड जाते, कोणाला गणित अवघड जाते, बुद्धिमत्ता कोणाला अवघड जात नाही। कारण बुद्धिमत्तेचं कोणी मला विचारलं नाही की सर बुद्धिमत्तेचा अभ्यास कसा करावा। ठीक आहे। जीके आणि चालू घडामोडी, जीके आणि चालू घडामोडी, जीकेचा जास्त लोकांचा डाऊट जीकेवरच आहे। ठीक आहे, मी सगळं बोलणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला सुरू करू। चला, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके 100 मार्काचा आपला पेपर असतो। तर आपल्याला 90+ कसे पाडायचे। ठीक आहे, तर 90+ पाडायची स्ट्रॅटेजी एकच आहे, कुठलेही 3 विषय स्ट्रॉंग बनवा। कुठलेही 3 विषय स्ट्रॉंग बनवा। कुठले स्ट्रॉंग बनवायचे मग? मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता। आणि जीके आणि चालू घडामोडी कोणतं काय विचारतील काही सांगता येत नाही, आणि याचं सोल्युशन पण मी सांगणार तुम्हाला। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ठीक आहे, आता आपण मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये 25-25चं पॅटर्न नसते, कुठल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये 25-25चंच पॅटर्न असते, आणि सिलेबसमध्ये नमूद आहे की 25-25 मार्काचा तुमचा विषय असणार। ठीक आहे, तर चला आपण मराठी वेगवेगळं आता बघू। सिलेबस काय असते, कशा प्रकारे काय करायचं, गणितात काय असते, बुद्धिमत्तेत, हे लक्षात ठेवा। हा आकडा लक्षात ठेवा सर्वजण। जर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, जर व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। ठीक आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, मराठी व्याकरण, मराठी व्याकरणात आपल्याला 25 प्रश्न असतात, बहुतांश 25 प्रश्न। बघा, मराठी व्याकरण मध्ये काय करायचं, पहिले 4 संधी। तुम्हाला याच्यातलं कोणतं अवघड वाटत असेल ते कमेंट करा। ठीक आहे, शक्ती म्हणजे शक्तिमान नाही, शक्ती म्हणजे शब्दाची शक्ती। चला बघा, समानार्थी, विरुद्धार्थी, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शुद्ध लेखन, लेखकाचे नाव। लेखकाचे नाव म्हणजे काय? आरती प्रभू कोणाला म्हणतात, कुसुमाग्रज कोणत्या कवीचं नाव आहे, टोपण नाव। ओके, लेखकाचे नाव म्हणजे टोपण नाव। ओके, टोपण नाव। ठीक, वर्णविचार, संधी, शब्दाची जाती, शक्ती, प्रयोग, समास, शब्दशक्ती आणि वाक्याचे प्रकार। ओके, काही असलं तर मला कमेंट करा। ठीक आहे, जर मिस झाला असेल तर। ठीक आहे, बघा, सर्वप्रथम ज्यांना मराठी व्याकरण अवघड जात असेल त्यांना आवर्जून सांगतो मी,
मराठी व्याकरणाचे बुक बाळासाहेब शिंदे. का? कारण की मी बाळासाहेब शिंदेमधून वाचलं, माझा एकही मार्क जात नव्हता. 19-20 होते, 25 पैकी 24-23, पण 23च्या आत नाही कधी झालो. कुठल्याही मुंबई शहर, मुंबई रेल्वे दोन्हीकडे मी फॉर्म भरला होता. आउट ऑफ मार्क पडले मला मराठी व्याकरणामध्ये, एकही मार्क गेला नाही माझा. ठीक आहे. बघा, ज्यांना मराठी व्याकरणाचं बुक बाळासाहेब शिंदे ज्यांना अवघड वाटत असेल त्यांनी वाळंबे सरांचं घ्या. ज्यांना वाळंबे सरांचं अवघड वाटत असेल त्यांनी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्या. कारण बाळासाहेब शिंदे का म्हणतो मी? कारण की त्या पुस्तकामुळंच मी इथे आज आहे तुमच्या समोर. ठीक आहे. 25 पैकी 25 मार्क. चला बघा, आता हे झालं मराठी व्याकरण. चला, समानार्थी, विरुद्धार्थी, अलंकारिक शब्दसमूह. तर चला, पुस्तकाचं क्लिअर झालं तुम्हाला. रोज एक तास काय करायचा? समानार्थी, विरुद्धार्थी, अलंकारिक शब्द आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि शुद्ध लेखन आणि लेखकाचे टोपण नाव, हे साही चॅप्टर 1 घंट्यात कव्हर करायचे. समानार्थी शब्द महत्वाचे वाचायचे. महत्वाचे शब्द, समानार्थी शब्दाचे व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेला आहे, तुम्ही व्हिडिओजमध्ये चेक करा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द टाकला नाही. ठीक आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द टाकलेला आहे, तुम्ही बघा. तुम्ही शुद्ध लेखन, विलांटी. ठीक आहे. आणि लेखकाचे टोपण नाव. ठीक आहे. तर वर्णविचार हे झालं रोज 1 घंटा. आणि वर्णविचार ते झालं 1 घंटा. काय करायचा? वर्णविचार चॅप्टर घ्यायचा. बघा, समजा तुम्ही वर्णविचार चॅप्टर घेतला. फॉर एक्झाम्पल, हे बाळासाहेब शिंदेचं बुक आहे. ठीक आहे, गृहीत धरा. वर्णविचार झाला की त्याच्या शेवटी काय असते? प्रश्न असतात. ते प्रश्न सोडून बघायचे. ते जर प्रश्न तुमचे बरोबर येत असतील तर तुमचा एकही मार्क जाणार नाही. आणि जर तुमचे मार्क शेवटी तुमचं चुकत असेल तर तुमचं का चुकलं ते परत तुम्ही धड्यामध्ये पाहायचं, पुस्तकामध्ये पाहायचं. ओके. चला, वर्णविचार तसेच सगळ्या चॅप्टरला तसंच लागू होते. ठीक आहे. तर चला, संधी जास्त अवघड वाटते. बहुतांश जणाला संधी हे चॅप्टर अवघड वाटते. संधी आणि दुसरा समास. ओके. तुम्ही विचार करत असाल, सरांनी याचे प्रकार नाही लिहिले. वचन, लिंग, सामान्य रूप हे नाही लिहिलं. हे कशामध्ये येते? शब्दाच्या जातीमध्ये येते. काळ शब्दाच्या जातीमध्येच येते. ठीक आहे. जर तुम्हाला कुठलाही चॅप्टर अवघड वाटत असेल तर कमेंटमध्ये करा, कमेंटमध्ये टाका. आणि उद्यापासून आपण वर्णविचार आणि संधी हे 2 जे चॅप्टर येतात ते उद्या मी व्हिडिओ शूट करणार, तुम्हाला परवा दिवशी भेटणार. 2 चॅप्टर, एकही मार्क जाणार नाही. तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर एकही मार्क जाणार नाही. फक्त स्ट्रॅटेजी वापरा. ठीक आहे. चला, वर्णविचार आणि संधी प्रत्येक विषयाचे, प्रत्येक चॅप्टरचा मी धडा घेणार. ठीक आहे. हे झालं मराठी व्याकरण. आता मराठी व्याकरण झालं, हे झालं. आता 1 तास काय करायचं? रोज 1 तास 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या. 1 मिनिट. एक तास दिसते का बघू? 1 मिनिट. हा, दिसते. बघा, 1 तास काय करायचं? 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या. तुम्ही 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर घेतल्या तर तुम्ही हे जे 10 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तुम्ही त्या घेतल्या, रोज 1 प्रश्नपत्रिका सोडवायची टाइम लावून.
टाइम लावून. आणि तुम्हाला कोणता विषय अवघड जाते ते कमेंटमध्ये प्लीज टाका मला. ठीक आहे. तर हे झालं मराठी ग्रामर. मराठीमध्ये तुम्ही वर्णविचार जर समजा वर्णविचार जर घेतला तर त्यामध्ये प्रारंभिक काय आहे ते मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहितात. ठीक आहे. मराठी भाषेची लिपी कोणती, कुठून कुठून कशी लिहितात, उजवीकडून डावीकडे का डावीकडून उजवीकडे. ठीक आहे. कमेंट करा मला. ठीक आहे. देवनागरी लिपी कशी लिहितात. ठीक आहे. मग स्वर किती, स्वरादी किती, स्वराचे प्रकार किती, स्वराचे प्रकार कोणते कोणते, ऱ्हस्व दीर्घ संयुक्त. संयुक्त स्वर म्हणजे काय, ये येडके हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरापासून बनलेला आहे. तर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, दीर्घ स्वर म्हणजे काय. ठीक आहे. त्याच्यानंतर काय नंतर काय स्वराचे एकूण स्वर किती, वर्णमालेत एकूण वर्ण किती, आधुनिक वर्णमालेत वर्ण किती, आणि आधुनिक वर्णमालेत 52 वर्ण येतं. तर ते 52 वर्ण कधीपासून शासनाने मान्यता दिली, आणि जेव्हा वर्णमाला आपण कोणत्या भाषेतून घेतली ते पण करा. ते मी सर्व लेक्चरमध्ये घेणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती, वर्ण उच्चार क ख ग ग ग कोणत्या वर्ण उच्चार आहे, कंठ आहे का, तालू आहे का, कंठ तालू आहे का, दंत तालू आहे का, ओष्ठ आहे, हे पण मी सर्व घेणार मी. ठीक आहे. कधी, परवा दिवशी, उद्याच घेणार, उद्याच मी अपलोड करणार, फक्त वेळ लागेल. ठीक आहे. तर चला मराठी, हे झालं मराठी. गणिताचं, आता गणिताचं नेक्स्ट बघू आपण. तर चला गणिताची स्ट्रॅटेजी काय असते बघा, गणिताचं बघू आपण आता. गणित 25 मार्क. गणितामध्ये काय असते, संख्येचे प्रकार. नंबर 2 नफा तोटा. नफा तोटा नंतर काय असते, सरळ व्याज. सरळ व्याज झाल्याच्या नंतर काय, चक्रवाढ व्याज, चक्र. नंतर चौरस, वर्तुळ. हे काय, चौरसाची परिमिती, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती, असले प्रश्न येतात. बरोबर. आयात. ओके ओके, हे झाले. अजून काय, भरपूर राहिले अजून. एक मिनिट. लसावी मसावी. पदावली झाली. चला एवढे धडे आपल्या गणितामध्ये असतात. अजून धडे असतील. ठीक आहे. ठीक आहे. आपण फक्त ओव्हरलॅप करायलो किंवा काय काय असते. संख्येचे प्रकार त्याच्यामध्ये मूळ संख्या आली. ठीक आहे. पूर्ण वर्ग संख्या आली. त्याच्यामध्ये अजून काय येते, स्थानिक किंमत कशी, दर्शनिक किंमत कशी काढायची. ठीक आहे. दशांश संपूर्णांकामध्ये काय, पॉईंटचे गणित, बेरीज वजाबाकी,
भागाकार कसा करायचा, गुणाकार कसा करायचा, सरासरी, सरासरी अवघड जाते कोणाला तरी, ठीक आहे. ज्यांना अवघड जात असेल त्यांनी कमेंट करा कोणता विषय अवघड जाते. शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, चौरस, वर्तुळ, आयात, लसावी मसावी, पदावली, आणि रेल्वेचे गणित, रेल्वेचे वेळ, काळ वेळ आणि काम, ठीक आहे. काळ, काम आणि वेग, ठीक आहे. रेल्वेचे गणित, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला गणिताचे सिलेबस असते. तर हे झालं ओव्हरलॅप. तर गणिताची प्रॅक्टिस आणि गणितात स्कोर कसा वाढवायचा 1 मिनिटात सांगणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गणित बुकसाठी मी कुठलं वापरलं होतं, चैताली प्रकाशनचं पहिले होतं ते वापरलेलं होतं. तर गणिताचा अभ्यासक्रम कसा कव्हर करायचा बघा. गणितामध्ये 1 ते 20 पर्यंत पाढेपाठ करायचे. 1 ते 20 पर्यंत म्हणजे 11 आणि 19चा पूर्ण पाढा आला पाहिजे. वर्ग पाठ करायचे कितीपर्यंत, 30 पर्यंत. आणि घनपाठ करायचे किती, 10 पर्यंत. 7चा घन जर विचारला तुम्हाला तर लगेच आला पाहिजे. किती येते 7चा घन, कमेंट करा. हे झालं, ठीक आहे. तर अजून काय करायचं, गणिताचा मी क्लास घेणार, ठीक आहे. संख्याचे प्रकार, तुम्हाला जो याच्यातला अवघड वाटते तो मला कमेंट करा, ठीक आहे. आता मी गणित आपले मराठीचे ते 2 विषय झाले. त्याच्यानंतर अजून एक त्याच्यासोबत एक व्हिडिओ घेणार मी, कोणत्या याचा, सरासरीचा. सरासरी तुमचं सरासरी एकही मार्क जाणार नाही, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सरासरी आणि 10 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मी सांगितलं त्या प्रश्नपत्रिका रोज एक सोडवायच्या, ठीक आहे. आणि रोज तुम्ही या सचिन ढवळे सरांचं पुस्तक घ्यायचं. हे झालं गणित. आता सगळ्याचा आवडीचा विषय बुद्धिमत्ता चाचणी. जर तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क पाडायचे असतील आणि वेळ वाचवायचा असतील तर एक ट्रिक सांगतो बघा. ट्रिक काय, जेव्हा तुम्ही बुद्धिमत्तेचा जेव्हा प्रश्न सोडवायचा जाता, सर्वप्रथम काय करायचं बघा. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही पेपर हाती घेता तेव्हा ABCD अशा पॅटर्ननुसार लिहायची, ठीक आहे. या पॅटर्ननुसार लिहायची ABCD A ते Z पर्यंत, ठीक आहे. आणि त्याच्यावर नंबर द्यायचे 1 2 3, हे झालं 12 13 आणि हे 26. हे का द्यायचे, जेव्हा तुमचा वेळ चालू होते, पेपर 90 मिनिटं असते तुम्हाला पेपरला. जेव्हा तुम्ही पेपर चालू करता तेव्हा तुम्हाला ABCD लिहायला वेळ लागतो, त्यामुळे ABCD अगोदरच लिहायची, ठीक आहे. ABCD लिहून घेतली, ठीक आहे. ABCD लिहून घेतली. नंतर काय करायचं, नंतर बुद्धिमत्तेमध्ये अजून तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो. बघा, कॅलेंडरमध्ये आपल्याला काय असते, कॅलेंडरमध्ये मराठी महिना, मराठी महिने किती असतात, 12. ऋतू किती असते, 4. आणि इंग्रजी
इंग्रजी महिने किती असते 12. हे तर कोणालाही माहिती आहे. पण 12 महिने कोणते कोणते? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, पोष, भाद्रपद, पोष, माघ, फाल्गुन. ओके, हे झाले मराठी महिने 4 ऋतू. आणि इंग्रजी महिने मला याच्यामध्ये सांगायचा एकच उद्देश आहे की इंग्रजी महिन्याचे इंग्रजीमध्ये 12 महिने असतात. 12 महिन्यामध्ये जानेवारीचे किती दिवस असतात, फेब्रुवारीचे किती दिवस असतात, लीपमध्ये फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात ते पण पाठ करा तुम्ही. जानेवारीमध्ये 31, फेब्रुवारीमध्ये 28, लीप वर्ष असलं तर 29, मार्चमध्ये असलं तर 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. ठीक आहे, हे झालं इंग्रजी महिने. आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये येतं. आणि ठीक आहे, तुम्हाला मी गणितामध्ये सांगितलं की बुवा वर्ग पाठ करा. वर्गाचा नंबर सिरीजमध्ये वर्गाचं पण येते की कसं आहे ते बघा. हे बघा, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. पाठांतर याच्यामुळं मी 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठच करायचे. अशा संख्या येतात किंवा प्रश्न अर्थात चिन्ह. तर ऑप्शन इथे 4 ऑप्शनपैकी एक निवडायचं असतं. ठीक आहे, तर हे झालं बुद्धीतून एक. बुद्धिमत्ता चाचणी 25 पैकी 25 मार्क पडतात, एकही मार्क चुकत नाही. आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मी जे चॅप्टर असतात, समजा चॅप्टर काय असतात बुद्धीमध्ये, सिरीज नंबर सिरीज आपण आता बघितलंच, सहसंबंध, सगळे मी चॅप्टर वाईज पूर्ण लेक्चर घेणार. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, आणि बुद्धिमत्तेचा कोणता चॅप्टर तुम्हाला अवघड वाटते, वर्तुळाकार असते, वर्तुळाकार हे या बाजूला बसले त्या बाजूला बसले, मध्ये कोण बसला, किंवा हे 4 किलोमीटर इकडे गेलं, 2 किलोमीटर इकडून आलं, तर एकूण किती किलोमीटर चालला. ठीक आहे, ते सगळं मी घेणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण मराठी, गणित, बुद्धिमत्ता सर्व क्लिअर करा. आणि जनरल नॉलेज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार. जनरल नॉलेज आणि मराठीचे 2 धडे, वर्णविचार आणि संधी. संधी जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर कमेंटमध्ये करा. कमेंटमध्ये काय करा, संधी आम्हाला अवघड वाटते, यस करा फक्त. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ घेतले. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडासा जरी फायदा झाला तर एक कमेंट करा आणि लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि 2 मित्रांना शेअर करा.